नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण मायामध्ये कपचं मॉडेल कसं बनवायचं ते बघूया. तर सर्वप्रथम आपण मॉडेलिंगमध्ये जाऊया. इथे आपल्याला अजून ऑप्शन सुद्धा भेटतात, ते आपण नंतर बघू. तर सर्वप्रथम मॉडेलिंगमध्ये जाऊया आणि पॉली मॉडेलिंगमध्ये जाऊन सिलेंडर सिलेक्ट करून घेऊया. सिलेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपण डब्ल्यू प्रेस करूयात आणि याला ग्रेडवर आणूयात. सिलेंडरला ग्रेडवर आणल्यानंतर आपण बघू शकतात, आता आपल्याला सिलेंडरच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. त्यासाठी आपल्याला ह्याच्यावर क्लिक करून ॲक्च्युली सेटिंगमध्ये आपण जाऊ शकतो. सिलेंडरच्या सेटिंगमध्ये आपण इनपुटमध्ये जाऊयात आणि सिलेंडरमध्ये जाऊयात. तर सर्वप्रथम आपण सब डिव्हिजन ॲक्सेस 12 करून घेऊयात आणि 1मध्ये आपण 5 देऊयात आणि वरचा नंतर आपल्याला डिलीटच करायचा आहे, तर आपण तो 0 करून घेऊयात. तो 0 करून घेतलेला आहे मित्रांनो. पुढे बघूयात. पुढे जाऊन आपल्याला याच्या कंट्रोल प्रेस करून आपल्या याच्या फेस मोडमध्ये जाऊ. आपला वरचा पार्ट डिलीट करायचा आहे ना, त्याचा वरचा पार्ट सिलेक्ट करून घेऊयात आणि डिलीट प्रेस करूयात. ते झाल्यानंतर आपण एकदा ऑब्जेक्ट मोडमध्ये जाऊयात. ऑब्जेक्ट मोडमध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रेस करायचं आहे F10. आपण ऑब्जेक्ट मोडमध्ये आलेला. तर हा कप थोडासा छोटा वाटतोय, तर याला थोडा लांब बनवूयात. तर आपण R प्रेस घेऊयात, त्याने आपण स्केल करू शकतो आणि खालच्यामध्ये आपण थोडंसं स्केल करून घ्या. तर आपण बघू शकतो आता थोडासा परफेक्ट वाटतोय आणि मग थोडं परफॉर्मॅट वर आणूयात. आता तुम्ही बघू शकता आपण याच्या खालच्या साईडला जाऊयात. इथूनची आपल्याला टोपोलॉजी नीट करावं लागेल. तुम्हाला जर माहिती असेल तर मॉडेलिंगमध्ये कॉर्ड्स लागतात, त्याच्याने आपण टेक्स्चर वगैरे नीट करू शकते. तर आपण याचं फेस मोडमध्ये जाऊयात आणि फेस सिलेक्ट करून घेऊयात. 2 फेसेस आणि डबल फेस सिलेक्ट केल्यानंतर आपण कंट्रोल E सिलेक्ट करून घेऊयात एक्सट्रूड करून घेण्यासाठी. आणि याच्यानंतर आपण कोणत्याही एका बॉक्सवर क्लिक करायचं आणि ह्याला एक्सट्रूड करून घ्यायचं. या बॉक्सवर क्लिक केल्याने चारही साईडवरही समानप्रमाणे एक्सट्रूड होत. तर पुन्हा एकदा आपण सेम कमांड वापरायची असेल, आपल्याला पुन्हा एकदा सेम कमांड यूज करायची आहे, तर आपण प्रेस करायचं जीने आपण पुन्हा सेम कमांड यूज करू शकतो. पुन्हा एकदा आपण तसंच करायचं आहे आणि याला एक्सट्रूड करून घ्यायचं आहे. तर इथून आपण बघू शकता आपला झालेला आहे. पण इथे आपल्याला इथे ॲनकॉन दिसत, तर ते नीट करण्यासाठी आपण पहिला ऑब्जेक्ट मोडमध्ये जाऊयात आणि शिफ्टने मल्टीकटमध्ये जाऊयात. मल्टीकटमध्ये गेल्यानंतर आपण इथूनसुद्धा मल्टीकटमध्ये जाऊ शकतो आणि F9ने वर्टेक्स मोडमध्ये जाऊया. वर्टेक्स मोडमध्ये गेल्यानंतर आपण थोड्या वेळासाठी आपण एक ग्रीड बंद करून घेऊयात. इथून आपण ग्रीड बंद करून घेऊ शकतो. ग्रीड बंद केल्यानंतर आपण इथे बघू शकतो, आपण इथे आपल्याला कॉर्ड्स बनवायचे. तर कॉर्ड्स बनवण्यासाठी आपल्याला इथून हा एक सिलेक्ट करायचा आणि हा एक सिलेक्ट करायचा आणि राईट क्लिक करायचा, माऊसचा राईट क्लिक. कधी कधी हे सिलेक्ट होण्यासाठी प्रॉब्लेम होतो, तर आपण ड्रॅग करून सुद्धा याला सिलेक्ट करून घेऊ शकतो. सिलेक्ट, ड्रॅग आणि राईट क्लिक, ड्रॅग राईट क्लिक, ड्रॅग राईट क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो आपला इथे मांजर आलेले आहे. इथे आपण बघू शकतो आपला टोपोलॉजी एकदम परफेक्ट झालेली आहे. टोपोलॉजी परफेक्ट केल्यानंतर आपण ऑब्जेक्ट मोडमध्ये जाऊया आणि आपल्याला इथे थोडे एजेस कमी वाटत आहेत, तर आपण यांना स्मूथ करून घेऊयात. स्मूथ करून घेतल्यानंतर आपण याचा बघू शकता आपल्याला प्रॉपर वर्टेक्स एजेस वगैरे आपल्याला मिळत आहेत आपण मॉडेलिंग करण्यासाठी. त्याच्या आधी आपण याची हिस्ट्री डिलीट करून घेऊ शकतो. हिस्ट्री आपण इथून डिलीट करू शकतो, डिलीट बाय टाईप हिस्ट्री. आणि हिस्ट्री आपण इथून सुद्धा डिलीट करू शकतो, डिलीट बाय टाईप हिस्ट्री. आणि हिस्ट्री डिलीट केल्यानंतर फ्रीज ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा करून घेऊयात. इथून आपण फ्रीज ट्रान्सफॉर्मेशन करून घेतलेलं आहे. फ्रीज ट्रान्सफॉर्मेशनसाठी ऑप्शन इथे सुद्धा मला भेटून जाईल. इथून सुद्धा तुम्ही फ्रीज ट्रान्सफॉर्म करू शकता. ते झाल्यानंतर आपण याला एक्सट्रूड करून घेऊया, कारण कप एवढा पातळ तर नसतो ना. तर एक्सट्रूड करण्यासाठी आपण F11 प्रेस करून फेस मोडमध्ये येऊ शकतो आणि आपण सर्व फेस सिलेक्ट करून घेऊया. डब्ल्यूने कंट्रोल E प्रेस करूया आणि एक्सट्रूड करूया. आपण इथून सुद्धा एक्सट्रूड करू शकतो आणि एक इथे सुद्धा ऑप्शन असतो एक्सट्रूडसाठी, एक्सट्रूड. इथून सुद्धा तुम्ही एक्सट्रूड करू शकता. कंट्रोल साईडने वापरत येऊया आणि यांना थोडंसं वाढवूया. जेवढा आपल्याला कप हवा आहे तेवढा आपण वाढवून येऊया. तेवढं बघू शकता, तेवढा आपण कप ठेवू शकतो.
आणि पुन्हा एकदा याच्यात ऑब्जेक्ट मोडमध्ये येऊयात. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपण 3 प्रेस करून स्मूथ प्रिव्ह्यू बघू शकतो आपला कप. तर इथं तुम्ही बघू शकता इथं वरचा भाग एकदम प्रॉपर वाढत नाही. ते नीट करण्यासाठी आपण 1 प्रेस करूया आणि पुन्हा एकदा मल्टीकट करूया. मल्टीकट टूल सिलेक्ट करून कंट्रोलने इथे केज देऊयात आणि या साईडला एक दिसतं. आणि आता 3 प्रेस करू. आता तुम्ही बघू शकता जो वरचा भाग बरोबर झालेला आहे. असंच आपण खालच्या साईडने पण नीट करायचं आहे, कारण खालच्या कपच्या साईड कधी असा फ्लॅट नसतो. ते नीट करण्यासाठी सर्वप्रथम आपण F11 फेस मोडमध्ये जाऊ आणि फेस सिलेक्ट करून घेऊ. पहिला एक फेस सिलेक्ट करायचा आणि शिफ्टने त्याला ड्रॅग करून एक सर्व फेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही फेस सिलेक्ट करून घेऊ शकता. ते सिलेक्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक्सट्रूड करायचं आहे आतल्या बाजूने. तर एक्सट्रूड करण्यासाठी इथून एक्सट्रूड प्रेस करूया. 1 प्रेस करून आपण याच्या नॉर्मल मोडमध्ये येऊयात आणि वरच्या साईडने एक्सट्रूड करून घेऊया जेवढं आपल्याला हवं तेवढं. तर इथे आपण 3 प्रेस करून बघूया बरोबर वाटते का. तर बरोबर नाही वाटत आहे. तर आपण पुन्हा एकदा 1 प्रेस करून इथे मल्टीकटने एज टाकूया, जेणेकरून हे नीट होतो. इथे एक एज टाकूया, इथे एक एज टाकूया. जर एज नीट नसेल लागली आपण इथून एज नीटसुद्धा करू शकतो. आर प्रेस करून आपण थोडं आत करूया. कंट्रोल शिफ्टने केलं तर आपण एज स्लाईड करू शकता. एज स्लाईड करण्यासाठी आर प्रेस करायचं आणि थोडंफार ड्रॅग करायचं. अशा प्रकारे आपण आता 3 प्रेस करून बघूया आणि ऑब्जेक्ट मोडवर जाऊया. तुम्ही इथे बघू शकता आपली कपची खालची साईडसुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे. आता राहिलं कपचा हँडल. कपचा हँडल बनवण्यासाठी आपण पहिला ऑब्जेक्ट मोडमध्ये जाऊया. ऑब्जेक्ट मोडमध्ये जाण्यासाठी आपण F11 प्रेस करूया आणि ऑब्जेक्ट मोडमध्ये येऊया आणि W प्रेस करून आपण 4 वरून बॉक्स आणि 4 खालून बॉक्स सिलेक्ट करून घेऊया. बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर आपण पहिला शिफ्ट राईट क्लिक करून सर्क्युलाइज कंपाऊंडर हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ह्याला सर्क्युलाइज करून घ्यायचं आहे. 1 प्रेस करून बघायचं आहे हे परफेक्ट आहे की नाही, आणि परफेक्ट नसेल तर आपण इथून त्यांना ॲडजस्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे डिलीट करायचं आहे. डिलीट केल्यानंतर आपण याच्या एज मोडमध्ये जाऊया. एज मोडमध्ये जाण्यासाठी आपण F10 प्रेस करूया आणि W प्रेस करून दोन्ही एजेस सिलेक्ट करून घेऊया आणि कंट्रोल E करूया. कंट्रोल ईने एक्सट्रूड होतो आणि पुन्हा एकदा बॉक्सवर क्लिक करायचं आणि एक्सट्रूड करून घ्यायचं. जेवढा आपल्याला बॉक्सचा आकार हँडलचा आपल्याला जेवढा आकार हवा आहे तेवढा आपण एक्सट्रूड करून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर आपण बघूयात आणि आपल्याला आता हँडल बनवायचं आहे. तर हँडल बनवण्यासाठी आपण पुन्हा एकदा ह्याचे एज सिलेक्ट करून घेऊया आणि हँडल बनवण्यासाठी आपल्याला आपण नवीन टेक्निकने हँडल बनवूया. ब्रिजमध्ये जाऊया, ब्रिजच्या सेटिंगमध्ये. तर ब्रिजमध्ये जाण्यासाठी सर्वप्रथम एडिट मेशमध्ये जायचं आणि ब्रिज दिसतो याच्या सेटिंगमध्ये जायचं. ब्रिजच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम रिसेट सेटिंग करून घ्यायची आणि स्मूथ पाथ प्लस कर हा सिलेक्ट करून घ्यायचा आणि कस्टम आणि आपण डिव्हिजन घेऊया 10 आणि ब्रिज करूया. तर तुम्ही इथे बघू शकता आपला कपचा हँडल रेडी झालेला आहे. तर कपचा हँडल थोडा लहान मोठा असतो, आपण तो नीट करून घेऊया. अशा प्रकारे नीट करून घेऊयात. आता जरा चांगला वाटतं आहे पण खूप आत वाटतं. तर कपचा हँडल खूप आतमध्ये वाटतं आणि छोटं वाटतं. तर ते नीट करण्यासाठी आपण F8 प्रेस करून ऑब्जेक्ट मोडमध्ये जाऊ सर्वप्रथम आणि आपल्याला इथे तुम्ही बघू शकता आउटलाईनवर यावं लागेल. आउटलाईनवर जाण्यासाठी जर इथे आउटलाईनर असेल तर आपण विंडोजमध्ये जाऊन आउटलाईन चालू करू शकतो. आउटलाईनमध्ये गेल्यानंतर आपण इथं बघू शकतो पॉलिसिलिंडरमध्ये जायचं आणि त्याच्यात एक कर्व आलेला असेल, कर्वचा ऑप्शन आलेला असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि 4 प्रेस करायचा. 4 प्रेस केल्यानंतर आपण याच्या ट्रान्सपरंट मोडमध्ये जाऊ शकतो आणि कर्व सिलेक्ट करून घ्यायचं आणि कंट्रोल वर्टेक्स याच्यामध्ये जायचं आणि W प्रेस करून आपण वर्टेक्स एडिट करू शकतो जसं आपल्याला हँडल हवं आहे तसं. अशा प्रकारे आपण हँडल नीट करून घेऊयात. आपण बघू शकतो हँडल जसं आपल्याला हँडल हवं आहे तसं आपण करून घेऊ शकतो. आणि पुन्हा एकदा 5 प्रेस करून आपण नॉर्मल मोडमध्ये येऊ शकतो आणि 3 प्रेस करून बघूयात. F8मध्ये जाऊन 3 प्रेस करायचं. 3 प्रेस केलं तर आपण बघू शकतो आपला कप रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आपला कप रेडी झालेला आहे आणि आपण 3 प्रेस न करता सुद्धा त्याला प्रॉपर स्मूथनेस देऊ शकतो.
त्यासाठी पहिलं सिलेक्ट करायचं ऑब्जेक्ट आणि डायरेक्टली स्मूथ करून टाकायचं. आता तुम्हाला रिप्लेस करण्याची गरज नाही, तुमचा ऑब्जेक्ट डायरेक्टली स्मूथ झालेला आहे. हे बघू शकता तुमचा ऑब्जेक्ट. आता आपण याचं रेंडर करून बघूया. तर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, त्याची हिस्ट्री, फ्रीज, ट्रान्सफॉर्मेशन वगैरे इथून तुम्ही करू शकता. आणि माऊसच्या राईट क्लिक करून असाइन न्यू मटेरियलमध्ये जायचं आहे आणि अर्नॉलमध्ये जायचं आहे. अर्नॉलमध्ये गेल्यानंतर AI स्टँडर्ड सरफेस सिलेक्ट करून यायचा आणि त्याच्यानंतर याच्यात सेटिंगमध्ये जायचं आणि प्रीसेटमध्ये जायचं. प्रीसेटमध्ये गेल्यानंतर आपण इथे सिरॅमिक सिलेक्ट करून घेऊया. सिरॅमिक रिप्लेस. ते झाल्यानंतर आपण नॉर्मली इथं आपण एक एरिया लाईट लावून घेऊया. नॉर्मली आपण अर्नॉलमध्ये जाऊन एक एरिया लाईट लावून घेऊया. एरिया लाईट्स जेणेकरून आपल्याला रेंडर बघता येईल. W प्रेस करून आपण त्याचं अँगल वगैरे चेंज करू शकतो आणि R प्रेस करून त्याला स्केल करून घेऊयात थोडंसं. आणि कंट्रोल Aने आपण लाईटच्या सेटिंगमध्ये जाऊयात आणि इंटेन्सिटी आपण 2 ठेवूयात आणि एक्सपोजर 1 आणि नॉर्मलाइज आपण बंद करून ठेवायचं आहे आणि सॅम्पल आपण ठेवूया 6. हे सर्व झाल्यानंतर आपण थोडीशी लाईट मागे घेऊया आणि इथं तुम्ही बघू शकता लाईट. आता आपण अशा प्रकारे लाईट सेटिंग केलेली आहे. आता आपण इथं रेंडर करून बघूया. तर रेंडर करण्यासाठी आपण अर्नॉलवर जाऊयात. ओपन अर्नॉल रेंडर व्ह्यू हे सिलेक्ट करून घेऊयात आणि त्याच्या आधी आपल्या रेंडरची सेटिंग करावी लागेल. ते करण्यासाठी आपण रेंडर सेटिंगमध्ये येऊयात. हा 4th ऑप्शनमध्ये रेंडर सेटिंगमध्ये. आणि त्याच्यात आल्यानंतर आपण इथे बघू शकता पहिले CPG सिलेक्ट करून घ्यायचे हाय क्वालिटीमध्ये सिंगल फ्रेम. आणि इथे आपण करूया 2K रेंडर आणि रेझोल्युशन आपण 300 करून घेऊया. आपण ही रेंडर 1K पण करू शकतो. आपल्यावर आहे, जसं आपल्याला हवं आहे आपण तसं रेंडर करू शकतो. त्याच्यानंतर अर्नॉलवर जायचं अंडर सेटिंगमध्ये आणि रेंडर व्ह्यू. तुम्ही इथे बघू शकता आपला कप अशा प्रकारे आपला रेंडर दिसत आहे. आपण अँगल चेंज करू शकतो. एक मिनटं रोटेशन देऊन ईने रोटेशन देऊन आपण याचा अँगल चेंज करून घेऊया आणि नंतर रेंडर करून बघूया. रेंडर दिसत नाही, बघूयात आपण. अच्छा, आम्ही छोटं करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे दिसत. आपण हे स्कॅन करून इथे पण बघू शकता रेंडर प्रॉपर इथे आणू शकतो आणि प्रॉपर ठेवू शकतो. अशा प्रकारे ठेवून आपण रेंडर करून बघूया. रेंडर होत आहे मित्रांनो. आता तुम्ही इथे बघू शकता आपला कप अशा प्रकारे आपला कप प्रॉपर रेडी झालेला आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी 3D मॉडेलिंग चॅनलला मराठीमध्ये 3D मॉडेलिंग शिकण्यासाठी असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.